हाय स्टुडंट्स, आज आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण अगोदरचा जो चॅप्टर अभ्यासलेला आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, जो की ऑफलाईन होता, ज्याच्यामध्ये आपण जे काही मेंडल्सचे लॉज आहेत याबद्दल, इनहेरिटन्स आपण कशाला म्हणतो याबद्दल स्टडी केली. ओके, तर इनहेरिटन्स म्हणजेच हेरिडिटी. द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज नोन ॲज अ हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. तर कोणत्या कोणत्या असे मॉलिक्युल्स आहेत ज्याच्या थ्रू इनहेरिटन्स होतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. इनहेरिटन्स काय आहे, कसं होतं हे आपण अभ्यासलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्या बेसिसवर इनहेरिटन्स होतो याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला जे काही मॉलिक्युल्स स्टडी करायचे आहेत ते आपण वन बाय वन स्टडी करणार. तर आज जो आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये मेनली जे काही मॉलिक्युल्स आहेत जे इनहेरिटन्ससाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला जो काही रॉ मटेरियल लागतो तो रॉ मटेरियल काय असतो. ओके, आपण काहीतरी बनवतोय, एखादी डिश बनवायची आहे, तर त्याच्यासाठी काय काय सामग्री लागते हे आपल्याला अगोदर माहीत पाहिजे, बरोबर आहे. तसंच आज जे आपण इनहेरिटन्स, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हे स्टडी करणार आहोत, याच्यासाठी तर जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याच्या अगोदर आपल्याला त्यांचे रॉ मटेरियल्स माहीत असणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो अभ्यासणार आहोत. तर याच्यामध्ये जनरली आपण खूप वेळेस ऐकलेलं आहे की जेनेटिक मटेरियल म्हणजे काय. ओके, कारण की आपण जो काही इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर होता ज्याच्यामध्ये पॅरेंट्स थ्रू ऑफस्प्रिंगकडे जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते आपण कशा थ्रू म्हणले, जीन्स थ्रू म्हणले. ओके, आणि जीन्स कशापासून बनलेले, DNA अँड प्रोटीन्सपासून बनलेले. तर हे आपण स्टडी करत होतो ज्याच्यामध्ये जीन्स हा इनहेरिटन्सबद्दल मेन रोल प्ले करतो, हे आपण स्टडी केलं. ओके, पण याच्यामध्ये DNA काय असतो, RNA काय असतात, कारण की आपण जो काही मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये मॉलिक्युलर बेसिस म्हणजे जसं की प्रोटीन्स, DNA फिंगरप्रिंटिंग, त्याचबरोबर लॅक ओपेरॉन्स काय असतात याबद्दल आपण स्टडी करणार. पण हे सगळे स्टडी करत असताना जे काही मेन पॉईंट्स आपल्याला माहीत पाहिजेत ते आपण, जे काही टर्म्स आहेत ते आपण स्टडी करूया. तर सर्वात पहिल्यांदा DNA किंवा RNA ज्याला आपण म्हणतो, तर जे काही फॉर्म्स होतात त्यांना आपण न्यूक्लिक ॲसिड्स म्हणून ओळखतो. न्यूक्लिक ॲसिड्स. तर जनरली जे काही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ते आपण दोन टाईप्सचे आहेत असं सांगतो. कोणते कोणते, DNA अँड RNA. ओके, DNA अँड RNA. तर जनरली न्यूक्लिक ॲसिड्स हे दोन टाईपचे आहेत, DNA अँड RNA. पण न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, ओके, हे आपण अगोदर माहीत करून घेऊ. ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे DNA अँड सेकंड आहे RNA. Nucleic acid is discovered by Friedrich Miescher. In 1869. न्यूक्लिक ॲसिड जो आहे ज्याचं डिस्कवर कोणी केलं, फ्रेडरिक मिस्चरनी केलं. पण याच्यासाठी जनरल जे मेन डिस्कवरी आहे याच्यामध्ये फ्रेडरिक मिस्चरनी काय केलेलं आहे, तर जे काही पस सेल्स आहेत, पस सेल्स जे आहेत, पसमधून जे काही व्हाईट सेल्स आहेत त्याच्या थ्रू न्यूक्लिक ॲसिडचा त्यांनी शोध लावलेला आहे. पण याच्यामध्ये त्यांनी हा जो पस सेल्स आहे याच्यामध्ये कसा शोध लावला, तर जे काही लोकल हॉस्पिटल्स आहेत त्याचे जे काही बँडेजेस असतात त्याच्यावरती जो काही पस असतो तो त्यांनी कलेक्ट केला. ओके, पस त्यांनी कलेक्ट केला आणि हा जो कलेक्ट केलेला पस आहे, बँडेजेस आहेत, त्यांना वॉश केलं साल्ट सोल्युशननी. वॉश केलं साल्ट सोल्युशननी. साल्ट सोल्युशन त्यावरती ॲड केलं, ज्याच्यामुळे जे काही पस सेल्स आहेत ते वॉश करून घेतले आणि त्याच्यापासून जे काही पस सेल्स भेटलेले होते, कलेक्ट केलेले होते, वॉश केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केला अल्कलाइन सोल्युशन. ज्यावेळेस त्यांनी अल्कलाइन सोल्युशन पस सेल्समध्ये ॲड केला त्यावेळेस
these pus cells are lysed. Lysed means breakdown. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं आणि तिथे न्यूक्लियायचं प्रिसिपिटेशन, PPT फॉर्मेशन तयार झाले, प्रिसिपिटेशन. ओके, तर त्यापासून जे काही सेल्स भेटले, ते जे काही कंटेंट भेटला, जो काही केमिकल्स भेटला, त्या केमिकल्सला त्यांनी नाव दिलं न्यूक्लिन. त्यांनी काय नाव दिलं? न्यूक्लिन. न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी कोणी केली? फ्रेडरिक मिशरने केली इन 1869. ती कशी केली? तर जे काही लोकल हॉस्पिटल्स आहेत तिथले जे बँडेजेस असतात ज्याच्यावरती पस सेल्स प्रेझेंट आहेत, असे बँडेजेस त्यांनी कलेक्ट केले. त्या बँडेजेसवरती त्यांनी साल्ट सोल्युशन टाकलं आणि त्याला वॉश करून घेतलं. ते वॉश केल्याच्या नंतर, पस सेल्स वॉश केल्याच्या नंतर त्यांनी अल्कलाईन सोल्युशन हा ॲड केला. ज्यावेळेस त्यांनी अल्कलाईन सोल्युशन ॲड केलं त्यावेळेस दीज सेल्स आर लाइज्ड. ओके, तर त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं. त्याच्यापासून काय फॉर्म झाला? PPT फॉर्मेशन, प्रिसिपिटेशन फॉर्म झाला. ओके, तर हा जो प्रिसिपिटेशन आहे त्याच्यामध्ये जो काही पर्टिक्युलर युनिक केमिकल त्यांना भेटला, युनिक केमिकल जो काही त्यांना भेटला, त्यांनी त्याला नाव दिलं न्यूक्लिन. आणि हा जो न्यूक्लिन आहे ज्याला आपण सध्याला काय म्हणतो? न्यूक्लिक ॲसिड म्हणतो. ओके, तर त्यांनी नाव काय दिलं? न्यूक्लिन. आणि हा जो आहे तो ॲसिडिक होता, ॲसिडिक होता. ओके, कोणत्या नेचरमध्ये? ॲसिडिक नेचरमध्ये तो त्यांना भेटला होता. तर हा जो ॲसिडिक फॉर्ममधला न्यूक्लिन आहे त्याला जे काही न्यूक्लिक ॲसिड हे नाव कोणी दिलं? द न्यूक्लिक ॲसिड टर्म इज गिवन बाय Altman in 1889. ओके, तर डिस्कवरी फ्रेडरिक मिशरनी केली, ज्याला त्यांनी काय नाव दिलं होतं? न्यूक्लिन. पण याच ॲसिडिक कंटेंटला, ज्याला आपण आत्ता सध्याला न्यूक्लिक ॲसिड म्हणतो, ही जी टर्म आहे या न्यूक्लिनला न्यूक्लिक ॲसिड हे नाव कोणी दिलं? ॲल्टमनने दिलं 1889 मध्ये. तर जो काही न्यूक्लिक ॲसिड आहे याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लिक ॲसिड्स दोन भेटतात, एक DNA आणि सेकंड वन इज RNA. तर जनरली आपल्याला माहीत आहे, तुम्ही सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये 11th मध्ये स्टडी केलेले वेगवेगळे स्ट्रक्चर्स तुम्ही सेलमधले स्टडी केलेले, ज्याच्यामध्ये DNA हा कुठे कुठे प्रेझेंट असतो. ओके, कारण की जनरली DNA हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो, त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतो आणि प्लांट्समध्ये, प्लास्टिड्समध्ये आपण सुद्धा DNA प्रेझेंट आहे हे पाहिलेलं आहे. ओके, तर DNAचं मेन फंक्शन काय आहे? तर DNAचं फंक्शन काय आहे? तर इट इज जेनेटिक मटेरियल. ओके, जे काही कॅरेक्टर्स आहेत ते पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? DNA करतो. RNA जनरली कशामध्ये हेल्प करतो? तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये करतो. ओके, तर आपण हे दोन्ही स्ट्रक्चर्स स्टडी करणार आहोत. त्या अगोदर न्यूक्लिक ॲसिड कसा तयार होतो? तर न्यूक्लिक ॲसिड फॉर्मेशनसाठी जनरली न्यूक्लिक ॲसिड हा 3 सबस्टन्सेस पासून बनलेला आहे. तर कोणते कोणते 3 सबस्टन्सेस आहेत? फर्स्ट, पेंटोज शुगर, सेकंड वन नाइट्रोजन bases, and third one is a phosphoric acid. Nucleic acid is made up of pentose sugar, nitrogen bases and phosphoric acid. आता जनरली पेंटोज शुगर काय आहे? तर याच्यामध्ये आपण सांगितलं की DNA and RNA ही काय आहेत? न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. ओके, तर न्यूक्लिक ॲसिड या 3 कंटेंट पासून बनतो, तसाच DNA आणि RNA सुद्धा या 3 कंटेंट्स पासून बनतात. मग याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे तो पण आपण स्टडी करणार. तर लक्ष द्या, सर्वात पहिल्यांदा पेंटोज शुगर काय असतो? तर जनरली पेंटोज शुगर इज अ 5 कार्बन चेन स्ट्रक्चर. इट इज ए सायक्लिक. ओके, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, third carbon and fourth carbon
and here is a fifth carbon. Okay, this arrangement पेंटोज शुगर ज्याच्यामध्ये इथे H, इथे OH, इथे H, इथे OH, इथे H, इथे OH, इथे H आणि इथे CH2OH. ओके, तर जनरली पेंटोज शुगर हा असा आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन अँड फिफ्थ कार्बन. इट इज ए 5 कार्बन स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये जनरली याला आपण पेंटोज शुगर म्हणतो. तर इथे हा जो RNA आहे याच्यामध्ये DNA ला आपण म्हणतो डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. RNA it is a ribose nucleic acid. ओके, तर जो काही डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे याच्यामध्ये जो काही पेंटोज शुगर प्रेझेंट आहे याच्याबद्दल स्टडी करतो. तर याच्यामध्ये जो काही जनरल स्ट्रक्चर तुम्ही बघता पेंटोज शुगरचं, तर हा जो आहे तो आहे रायबोज शुगर. हा आहे रायबोज शुगर. तर याच्यामध्ये जर स्टडी केलं, आपण वन बाय वन घेऊ. अगोदर पेंटोज शुगर. तर हा आहे रायबोज शुगर. हा प्रेझेंट असतो RNA मध्ये. ओके, तर DNA मध्ये जर हे याच्यामध्ये काय चेंजेस आहेत जर पाहिलं तर इथे आपल्याला 2 फंक्शनल ग्रुप दिसत आहेत, OH अँड OH. तर इथे जो काही सेकंड कार्बन आहे इथला जो O आहे तो रिमूव्ह होतो. तर इथे जर स्ट्रक्चर आपण बनवलं तर हे स्ट्रक्चर असं बनेल. इथे C फर्स्ट कार्बन, H OH, इथे सेकंड कार्बन, इथे H अँड इथे H. डिफरन्स इथे दिसतोय. इथे OH ग्रुप आहे, इथे आपण काय पाहतोय, हायड्रोजन पाहतोय. आणि इथे H, इथे OH, इथे H अँड CH2OH. फक्त चेंज आपल्याला कुठे दिसतोय, इथे एक ऑक्सिजन जो आहे तो इथे लॉस झालेला आहे. ओके, तर D मीन्स रिमूव्हल, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन इन रायबोज शुगर. डीऑक्सीरायबोज याचा अर्थ काय होतो, 1 ऑक्सिजन इज लॉस. ओके, जिथे 1 ऑक्सिजन हा कमी आहे त्याला आपण काय म्हणतो, डीऑक्सीरायबोज शुगर. तर हा आहे डीऑक्सीरायबोज शुगर आणि हा कशामध्ये प्रेझेंट असतो, DNA मध्ये प्रेझेंट असतो. ओके, तर इथे लक्षात आलं असेल, D मीन्स रिमूव्हल ऑफ, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन अँड रायबोज मीन्स रायबोज शुगर. रायबोज शुगर मधला एक ऑक्सिजन हा लेस झालेला असतो त्याला आपण काय म्हणतो, डीऑक्सीरायबोज शुगर. तर पेंटोज शुगर याच्यामध्ये आपण दोन्ही न्यूक्लिक ॲसिड बद्दल स्टडी केली, ज्याच्यामध्ये रायबोज शुगर हा जनरल स्ट्रक्चर जो तुम्हाला दिसतोय आणि डीऑक्सीरायबोज शुगरमध्ये एक ऑक्सिजन जो आहे तो कमी असतो. ओके, तर हे आहेत पेंटोज शुगर ज्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड फॉर्मेशन मध्ये आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर सेकंड वन आपण स्टडी करत आहोत नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेसमध्ये जनरली 2 टाईपचे नायट्रोजन बेसेस आहेत, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. तर प्रत्येक न्यूक्लिक ॲसिडमध्ये 2 प्युरिन्स आणि 2 पायरिमिडिन्स प्रेझेंट असतात. ओके, तर जनरली याच्यामध्ये जर पाहिलं तर अडेनाइन अँड गुआनाइन हे प्युरिन्स आहेत, सायटोसाइन अँड थायमाइन अँड युरॅसिल हे पायरिमिडिन्स आहेत. तर इथे आपल्याला 5 दिसतात. इथे प्युरिन्समध्ये 2 आहेत, पायरिमिडिन्समध्ये 3 आहेत. तर जनरली आत्ता मी सांगताना सांगितलं की DNA आणि RNA जो कोणताही न्यूक्लिक ॲसिड असेल त्याच्यामध्ये 2 प्युरिन्स असतात आणि 2 पायरिमिडिन्स असतात. तर ज्यावेळेस तुम्ही DNA पाहता जनरली प्युरिन्स 2च आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे की RNA मध्ये सुद्धा A आणि G प्युरिन्स असतात आणि DNA मध्ये सुद्धा ॲडेनाइन आणि गुआनाइन प्युरिन्स असतात. पण पायरिमिडिन्समध्ये 2च DNA मध्ये आणि 2 RNA मध्ये पाहिजे. इथे किती दिसतात, 3 पायरिमिडिन्स आहेत.
तर याच्यामध्ये जर DNA मध्ये पाहिलं तर इथे येतो सायटोसाइन अँड थायमाइन. DNA मध्ये कोणते दोन नायट्रोजन बेसेस असतात? सायटोसाइन अँड थायमाइन. RNA मध्ये जर स्टडी केलं तर RNA मध्ये थायमाइनच्या रिप्लेसमध्ये सायटोसाइन जशाच तसा आहे, पण थायमाइनच्या रिप्लेसमेंटमध्ये इथे येतो युरॅसिल. हा मेन चेंज लक्षात ठेवा. नायट्रोजन बेसेसमध्ये DNA मध्ये सायटोसाइन अँड थायमाइन असतो आणि RNA मध्ये सायटोसाइन अँड युरॅसिल्स हे प्रेझेंट असतात. तर प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स हे काय आहेत? नायट्रोजन बेसेस आहेत. जनरली याच्यामध्ये सम पॉईंट्स आपण स्टडी करणार आहोत. तर प्युरिन्स अँड पायरिमिडिन्समध्ये नायट्रोजन आयटम्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे. तर प्युरिन्समध्ये जनरली प्युरिन्स हा डायसायक्लिक आहे. ओके, डायसायक्लिक स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये 4 नायट्रोजन ॲटम्स हे प्रेझेंट असतात. ओके, आणि हा जो पायरिमिडिन्स आहे जनरली हा मोनोसायक्लिक आहे आणि याच्यामध्ये 2 नायट्रोजन ॲटम्स हे प्रेझेंट असतात. ओके, नायट्रोजन बेसेस आहे. त्याच्यानंतर हा जो नायट्रोजन बेसेस आहेत यांची अरेंजमेंट ही कशासोबत असणार आहे? तर पेंटोज शुगर सोबत असणार आहे. तर जनरली हे कोणत्या पेंटोज शुगरमध्ये कोणत्या कार्बनला अटॅच असतात? तर नायट्रोजन बेसेसमध्ये प्युरिन्स जे आहेत फर्स्ट कार्बनला अटॅच असतात. ओके, इन पेंटोज शुगर. आणि पायरिमिडिन्स जे आहेत हे सुद्धा फर्स्ट कार्बनलाच अटॅच असतात इन पेंटोज शुगर. पेंटोज शुगरमध्ये जो फर्स्ट कार्बन आहे, ओके, इथे नायट्रोजन बेस हा अटॅच असतो. तर नायट्रोजन बेसेसमध्ये आपण स्टडी केलं. जनरली नायट्रोजन बेसेस हे 2 टाईपचे आहेत, एक प्युरिन्स अँड सेकंड वन इज ए पायरिमिडिन्स. प्युरिन्समध्ये 2 नायट्रोजन बेसेस जे की ॲडेनाइन अँड गुआनाइन. पायरिमिडिन्समध्ये सायटोसाइन, थायमाइन अँड युरॅसिल. प्युरिन्स जे आहेत डायसायक्लिक आहेत ज्याच्यामध्ये 4 नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतात. पायरिमिडिन्स हा मोनोसायक्लिक आहे, सिंगल सायक्लिक चेन आहे. तर याच्यामध्ये पायरिमिडिन्स हा जो मोनोसायक्लिक आहे याच्यामध्ये 2 नायट्रोजन ॲटम्स हे प्रेझेंट असतात. तर प्युरिन्स याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस, प्युरिन्सवाले म्हणजे ॲडेनाइन अँड गुआनाइन हे नायट्रोजन बेसेस फर्स्ट कार्बन ऑफ पेंटोज शुगरला अटॅच असतात आणि पायरिमिडिन्स ऑल्सो आर अटॅच्ड इन फर्स्ट कार्बन ऑफ ए पेंटोज शुगर. याच्यानंतर आपण थर्ड वन स्टडी करणार आहोत जो आहे फॉस्फोरिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड जनरली याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर फॉस्फरस, डबल बॉन्ड ऑफ ऑक्सिजन, OH, OH अँड OH असं स्ट्रक्चर कशाचं आहे? फॉस्फोरिक ॲसिडचं आहे. तर हा जो फॉस्फोरिक ॲसिड आहे जनरली DNA अँड RNA दोन्हीमध्ये प्रेझेंट असतो आणि हा जो फॉस्फोरिक ॲसिड आहे याची अटॅचमेंट कशासोबत असते? तर पेंटोज शुगरमध्ये 5th कार्बनला हा अटॅच असतो. हा 5th कार्बनला अटॅच असतो. तर आता जनरल जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते आपण इथे स्टडी करू. ओके, हा आहे पेंटोज शुगर. हा जो पेंटोज शुगर आहे याच्यामध्ये नायट्रोजन बेस अँड फॉस्फोरिक ॲसिड याची अरेंजमेंट होऊन न्यूक्लिक ॲसिड कसा तयार होतो? तर याच्यामध्ये फर्स्ट कार्बन जो आहे याला नायट्रोजन बेस अटॅच असतो. ओके, आणि हा जो 5th कार्बन आहे, ओके, या 5th कार्बनला अटॅच असतो फॉस्फोरिक ॲसिड. पण हा जो फॉस्फोरिक ॲसिड आहे याची जेव्हा अरेंजमेंट होते पेंटोज शुगरसोबत त्यावेळेस आपण इथे फॉस्फोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर काढू म्हणजे काय चेंजेस होतात हे आपल्या लक्षात येईल. तर इथे P, डबल बॉन्ड O, OH अँड OH अँड OH. ओके, तर इथले जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येतं? इथे अटॅचमेंट 5th कार्बनला काय आहे? CH2OH. ओके,
तर या ज्यावेळेस इथे बॉन्डिंग होते पेंटोज शुगर सोबत 5th कार्बनला फॉस्फरिक ॲसिड ज्यावेळेस अटॅच होतो त्यावेळेस इथला जो काही OH ऑफ फॉस्फरिक ॲसिड आणि H ऑफ पेंटोज शुगर अँड रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, ज्यावेळेस एक बॉन्ड फॉर्मेशन होतो पेंटोज शुगरचा फॉस्फरिक ॲसिड सोबत त्यावेळेस 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह होतो आणि इथे जो काही बॉन्ड फॉर्मेशन होतो त्या बॉन्डला काय म्हणतात, फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. म्हणजेच काय तर पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड जिथे बॉन्ड फॉर्मेशन होतं त्यांना काय म्हटलं जातं, फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. तसेच नायट्रोजन बेस अँड कार्बनमध्ये म्हणजे पेंटोज शुगरच्या कार्बनमध्ये ज्यावेळेस अटॅचमेंट होते या बॉन्डला काय म्हटलं जातं, ग्लायकोसायडिक बॉन्ड. ग्लायकोसायडिक बॉन्ड. तर ज्यावेळेस आपण हे स्ट्रक्चर पाहतो तर इथे लक्षात येतं हा आहे न्यूक्लिक ॲसिड ज्याच्यामध्ये पेंटोज शुगरच्या फर्स्ट कार्बनला आहे नायट्रोजन बेस आणि 5th कार्बनला आहे फॉस्फरिक ॲसिड. हा पूर्ण काय झाला, न्यूक्लिक ॲसिड. आता याच्यामध्ये DNA आणि RNA आयडेंटिफाय कसं करायचं. जर समजा सेकंड कार्बनला OH हा फंक्शनल ग्रुप असेल तर हा आहे RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके. आणि जर का इथे एक ऑक्सिजन हा रिमूव्ह असेल लेस असेल तर त्यावेळेस समजायचं हा आहे DNA. 1 लेस ऑफ ऑक्सिजन असेल जिथे आपल्याला एक ऑक्सिजन हा कमी दिसतो त्यावेळेस त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर याच्यामध्ये जनरली आपण जो काही DNA आणि RNA आहे याच्यामध्ये सांगितलेलं की DNA जो स्ट्रक्चर आहे तो पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. तर हा न्यूक्लियोटाइड म्हणजे काय आणि न्यूक्लियोसाइड म्हणजे काय याबद्दल स्टडी करू. तर आपण जे काही टर्म्स आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दल स्टडी करतोय कारण की पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ नये. तर फर्स्ट आहे न्यूक्लियोटाइड. तर न्यूक्लियोटाइड आपण कशाला म्हणायचं, तर आपण आत्ताच पाहिलं हा आहे पेंटोज शुगर. तर न्यूक्लियोटाइड हा सुद्धा न्यूक्लिक ॲसिडपासून बनलेला पार्ट आहे ज्याच्यामध्ये 3 कंटेंट्स असतात, फॉस्फरिक ॲसिड, पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेसेस. तर याच्यामध्ये हा आहे पेंटोज शुगर, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, 4th कार्बन आणि हा आहे 5th कार्बन. इथे H, इथे H, इथे OH, इथे H, इथे H आणि इथे H, इथे OH. जनरली न्यूक्लियोटाइड्समध्ये आपण हा जो आहे तो पेंटोज शुगर पाहिला. तर हा न्यूक्लियोटाइड्स आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फरिक ॲसिड. ओके, याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड म्हणतो. तर याच्यामध्ये जनरली हा आहे पेंटोज शुगर ज्याच्यामध्ये जो काही फर्स्ट कार्बन आहे त्याला नायट्रोजन बेस अटॅच असतो आणि जो काही 5th कार्बन आहे त्याच्यामध्ये जो काही 5th कार्बनला फॉस्फरिक ॲसिड अटॅच असतो. तर हा आहे पेंटोज शुगर. पेंटोज शुगरमध्ये हा जो बॉन्ड आहे ज्याला आपण सांगितलं ग्लायकोसायडिक बॉन्ड आणि इथे जो बॉन्ड फॉर्म होतो तो आहे फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. ओके, तर हा पूर्णपणे न्यूक्लियोटाइड जो आहे ज्याच्यामध्ये पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस अँड फॉस्फरिक ॲसिड प्रेझेंट असतो. तर न्यूक्लियोटाइड आपण कशाला म्हणतो, न्यूक्लियोटाइड इज इक्वल टू फॉस्फरिक ॲसिड प्लस पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेस, याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड. पण याच्या व्यतिरिक्त
सेकंड वन जी कन्सेप्ट आहे ती आहे न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हे आपण या साईडला लिहू, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके, तर न्यूक्लिओसाइड. ओके, आता न्यूक्लिओटाइड आपण पाहिला, आता न्यूक्लिओसाइड आपण कशाला म्हणतो. तर जनरली याच्यामध्ये फक्त हा जो फॉस्फोरिक ॲसिड आहे तो काय असतो, अब्सेंट असतो, आणि इथे प्रेझेंट असतो CH2OH. हा जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड. तर न्यूक्लिओसाइडमध्ये जनरली काय काय प्रेझेंट असतं. न्यूक्लिओसाइड इज इक्वल टू पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेसेस. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही काही ठिकाणी असे पण फॉर्म्युले बघितलेलं असेल की जसं की न्यूक्लिओसाइड इज इक्वल टू न्यूक्लिओटाइड मायनस फॉस्फोरिक ॲसिड, असा पण फॉर्म्युला काही ठिकाणी दिला जातो. ज्याच्यामध्ये न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, तर जिथे न्यूक्लिओटाइडमधून फक्त फॉस्फोरिक ॲसिड जर आपण रिमूव्ह केला तर काय प्रेझेंट असतो, न्यूक्लिओटाइड प्रेझेंट असतो. तर तुमचे जे काही नीटचे एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला असे स्ट्रक्चर्स दिले जातात आणि ओळखण्यासाठी सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल हा आहे पेंटोज शुगर. ओके, आणि याला अटॅच आहे ॲडेनाईन हा नायट्रोजन बेस. तर याला आपण काय म्हणतो, हा आहे पेंटोज शुगर आणि हा नायट्रोजन बेस. तर हा झाला न्यूक्लिओसाइड. आणि त्याच जागी जर समजा हा पेंटोज शुगर, ओके, डिऑक्सिरायबोज शुगर DNA मध्येच विचारलं जातं, तर हा आहे नायट्रोजन बेस आणि इथे अटॅच दाखवलं जातं फॉस्फोरिक ॲसिड. तर ह्यावेळेस तुम्हाला ते जे स्ट्रक्चर दिसतं तो आहे न्यूक्लिओटाइड. हा कोणता आहे, न्यूक्लिओटाइड. तर न्यूक्लिओटाइड आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फोरिक ॲसिड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओटाइड. आणि ज्याच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड अब्सेंट आहे म्हणजेच काय, तर पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड म्हणतो. ओके, तर आपण न्यूक्लिक ॲसिडमध्ये जेवढ्या काही टर्म्स होत्या त्या आपण स्टडी केल्या. तर न्यूक्लिओटाइड्समध्ये जे काही टाईप्स आहेत जसे की DNA आणि RNA. तर हा जो मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे याच्यामध्ये DNA आणि RNA हा खूप महत्त्वाचा स्ट्रक्चर आहे आपल्यासाठी. तर आपल्याला हे डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. तर DNA काय आहे आणि तो कसा असतो. जनरल तुम्ही अगोदर पण याबद्दल स्टडी केलेलीच आहे, पण तरीही एक शॉर्टमध्ये रिकॅप म्हणून आपण तो स्टडी करू. तर सर्वात पहिल्यांदा DNA ला आपण म्हणतो डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, तर हा जो DNA आहे जनरली आपण जो न्यूक्लिक ॲसिड आहे तो कोणी सिंथेसाइज केला हे पहिलं, फ्रेडरिक मिक्सचर यांनी. ओके, तर आता हा जो DNA आहे या DNA जो टर्म आहे जनरली न्यूक्लिक ॲसिड जर आधीच डिस्क्राईब केलेला असेल, डिस्कवर केलेला असेल त्याचंच नाव आपण पुढे देतो, बरोबर आहे. पण जो काही DNA हा जो टर्म आहे दिस टर्म इज गिवन बाय जकॅरिस. ओके, DNA ही टर्म कोणी सांगितलेली आहे, जकॅरिस यांनी सांगितलेली. पण याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आपण स्टडी करतो, स्ट्रक्चर ऑफ DNAचा जो स्ट्रक्चर आपण स्टडी करतो तो स्ट्रक्चर मात्र कोणी सांगितलेलं आहे, वॅटसन अँड क्रिक यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे, वॅटसन अँड क्रिक यांनी सांगितलेलं. तर टर्म डिस्क्राईब केली जकॅरिस यांनी आणि स्ट्रक्चर हे कोणी सांगितलेलं आहे, वॅटसन अँड क्रिक यांनी सांगितलेलं. तर जनरली हा जो DNA आहे त्याचं ज्यावेळेस आपण डेफिनेशन सांगतो त्यावेळेस आपण काय सांगतो, DNA इज अ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. ओके, तर खूप साऱ्या न्यूक्लियोटाइडच्या चेनपासून DNA बनलेलं आहे. ओके, म्हणजेच काय, तर DNA हा न्यूक्लियोटाइडपासून बनलेला आहे. तर याच्या अगोदर जो आपण स्टडी केलेला टर्म होता न्यूक्लियोटाइड.
तर न्यूक्लियोटाइड हा कशापासून बनलेला आहे? पेंटोज शुगर, नायट्रोजन बेसेस अँड प्लस फॉस्फोरिक ॲसिड. ओके, न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला आहे? 3 सबस्टन्सेस, ज्याच्यामध्ये पेंटोज शुगर, नायट्रोजन बेसेस अँड फॉस्फोरिक ॲसिड. त्याचबरोबर हा जो पेंटोज शुगर आहे तो पेंटोज शुगर कोणता आहे? डीऑक्सीरायबोज शुगर आहे. कारण की रायबोज शुगरमधला जो 1 ऑक्सिजन आहे तो काय असतो? इथे लॉस झालेला असतो. तर तो जो स्ट्रक्चर आहे डीऑक्सीरायबोज. म्हणजेच काय? तर मी इथे स्ट्रक्चर काढते, जो स्ट्रक्चर आपण आत्ता पाहिलेला, ज्याच्यामध्ये इथे याच्यामध्ये 5 कार्बन्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड इथे 5th वन. 1 2 3 अँड 4 अँड 5. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट कार्बन जो आहे त्याला नायट्रोजन बेस अटॅच असतो. हे आपण पुढे जसे जसे टर्म्स येतील त्यानुसार स्टडी करू. तर पेंटोज शुगर जो आहे तो आहे डीऑक्सीरायबोज शुगर. ओके, जो आपल्याला इथे दिसतोय, जो की आत्ता आपण काढला. नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस आपल्याला माहीत आहे 2 टाईप्सचे आहेत. एक आहे प्युरिन्स आणि दुसरा आहे पायरिमिडिन्स. ओके, तर प्युरिन्समध्ये ॲडेनाईन अँड गुआनाईन अँड पायरिमिडिन्समध्ये सायटोसाईन अँड थायमाईन. इथे मात्र युरॅसिल हा नसणार आहे, कारण की हा आहे DNA. तर याच्यामध्ये जे काही अरेंजमेंट असेल, नायट्रोजन बेसेस हे कुठे प्रेझेंट असतात? फर्स्ट कार्बनला प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड, ज्याचं स्ट्रक्चर आपण दाखवलेलं, आणि हा जो आहे ज्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशन करतो त्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह होतो आणि हा आहे फॉस्फोरिक. तर पेंटोज शुगर आणि फॉस्फोरिक ॲसिड इथे जो बॉन्ड फॉर्मेशन होतो तो आहे फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. अँड नायट्रोजन बेसेस अँड पेंटोज शुगरमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो तो आहे ग्लायकोसायडिक बॉन्ड. तर हा आहे न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. तर हा जो स्ट्रक्चर आहे आपण 1 न्यूक्लियोटाइड पाहिला, पण आपण काय म्हणलेले? DNA इज ए पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. तर आता एक न्यूक्लियोटाइड आपण इथे अरेंज झालेला पाहिला, त्याचनुसार आपण एक चेन फॉर्मेशन करणार आहोत ज्याच्या थ्रू पॉलीन्यूक्लियोटाइड्स येतील आणि तिथे आपल्याला DNA स्ट्रक्चर कसं आहे हे माहीत होईल. तर फॉर एक्झाम्पल, तर 1 बाय 1 कॅरेक्टर सोबतच आपण हे स्ट्रक्चर काढूया, म्हणजे रिकॅप हा खूप लवकर होईल. तर याच्यानुसार फर्स्ट कॅरेक्टर आहे DNA इज ए डबल हेलिकल स्ट्रक्चर. DNA इज ए डबल हेलिकल स्ट्रक्चर, कारण की DNA हा 2 स्ट्रँड्सनी बनलेला आहे. ओके, डबल स्ट्रँडेड आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे लिहा डबल स्ट्रँडेड, असं सुद्धा तो स्ट्रँड्स लिहू शकता आणि तिथे ब्रॅकेटमध्ये DS सुद्धा असेल. तर डबल स्ट्रँडेड आहे, ज्याच्यामध्ये 2 स्ट्रँड्स आहेत आणि त्या कशा आहेत? हेलिकल, म्हणजे कॉइलिंग झालेली आहे, असं DNAचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये सेकंड कॅरेक्टर जर पाहिलं तर दोन्ही स्ट्रँड्स ह्या 2 स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. कशा आहेत त्या? अँटी पॅरलल. ओके, तर एक अपवर्ड डायरेक्शनला जात असेल तर एक डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते. तर आता हे जर स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला लक्षात येईल, हा जो न्यूक्लियोटाइड आहे जनरल स्ट्रक्चर जर बघितलं डबल हेलिकल स्ट्रक्चर, तर आपल्याला लक्षात येईल सर्वात पहिला जो स्ट्रक्चर आहे ही फर्स्ट स्टँड,
ओके, आणि सेकंड स्ट्रँड आपण पाहतो, ही फर्स्ट स्ट्रँड आणि त्यालाच कॉइलिंग असणारे सेकंड स्ट्रँड. म्हणजेच काय, तर ही अशी असेल तर ही त्याच्या बॅक साईडनी येईल. ओके, ही त्याच्या बॅक साईडनी येईल. ही पुन्हा त्याच्या वरतून येईल आणि पुन्हा ती काय होईल, बॅक साईडनी फॉर्म होईल. ओके, तर असं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला कशाचं दिसतं, तर जनरली जो काही DNA आहे, ओके, डबल स्टँडर्ड जो काही स्ट्रक्चर आहे तो आपल्याला असा दिसतो. याच्यामध्ये आणखीन एक कॉइलिंग घेऊ आपण. तर याच्यामध्ये हा जो स्ट्रक्चर आहे तो जो डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसतो. म्हणजे दोन स्टँड्स हे काय आहेत, पास होत आहेत. इथे थोडासा मिसमॅच दिसतोय. ओके, तर हा जो डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जर आपण न्यूक्लियोटाइड चेन्सची अरेंजमेंट पाहिली तर फर्स्ट स्ट्रँड ज्याच्यामध्ये फर्स्ट न्यूक्लियोटाइड आपण काढतोय, हा आहे फर्स्ट न्यूक्लियोटाइड, सेकंड पेंटो शुगर आणि थर्ड. ओके, तर हा जो आहे याच्यामध्ये इथे असणार आहे फॉस्फोरिक ॲसिड. ओके, जो अरेंजमेंट फिफ्थ कार्बन आणि इथे असणार आहे फॉस्फोरिक ॲसिड. तर इथे आपल्याला फिफ्थ कार्बनला फॉस्फोरिक ॲसिड आहे म्हणून इथे आपल्याला 5' एंड दिसेल. ज्या कार्बन हा फ्री असणार आहे तिथे आपण तो नंबर देतो 5' ओके, त्याच्यानंतर इथे असणार आहे नायट्रोजन बेस आणि ज्यावेळेस एकमेकाची कनेक्टिंग होते त्यावेळेस हा जो थर्ड बॉन्ड आहे, थर्ड कार्बन आहे तो इथल्या फिफ्थ कार्बनला असणाऱ्या फॉस्फोरिक ॲसिड सोबत अटॅच होतो. ओके, अटॅचमेंट दोन न्यूक्लियोटाइड्सची ज्यावेळेस आपण अटॅचमेंट बघतो त्यावेळेस हा जो थर्ड कार्बन आहे तिथून बॉन्ड फॉर्मेशन होतो. ओके, तर तिथून त्याची अटॅचमेंट होते नेक्स्ट न्यूक्लियोटाइडला आणि इथे असणार आहे नायट्रोजन बेस. सेम ॲज लाईक दॅट इथे असणार आहे फॉस्फोरिक ॲसिड, इथून जो काही बॉन्ड आहे त्याची अटॅचमेंट झाली, इथे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं आणि इथे असणार आहे नायट्रोजन बेस. आता ही आपण जी स्ट्रँड पाहिली ती कोणती आहे, वन स्ट्रँड आहे. कशाची, DNAची. जर ह्या कॉईल करून आपण सरळ पाहिल्या म्हणजेच काय तर या स्ट्रक्चरने, तर इथे ही कुठे जाते, अपवर्ड डायरेक्शन, इथे दिसणार आहे 5'. ओके, ही स्ट्रँड आपण पाहिली. पण याच्यासोबत जी सेकंड स्ट्रँड आहे ती जर पाहिली ती अँटी पॅरलल आहे. म्हणजेच काय, ही अपवर्ड डायरेक्शनला जात असेल ती डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते. म्हणजेच काय तर हा जो स्ट्रक्चर आहे तो आपल्याला असा दिसतो. आणि आणखीन एक. ओके, तर इथे नायट्रोजन बेस अटॅच असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ अँड फिफ्थला असणार आहे फॉस्फोरिक ॲसिड,
सेकंड न्यूक्लिओटाइडचा थर्ड कार्बन, इथे असणारे फर्स्ट कार्बनला नायट्रोजन बेस, इथे असणारे फॉस्फरिक ॲसिड हा थर्ड कार्बन अटॅचमेंट आणि इथे असणारे नायट्रोजन बेस. ओके, आणि इथे आपल्याला फ्री पार्ट कोणता दिसतोय तर थर्ड दिसतोय. ओके, तर इथे जो काही फॉस्फरिक ॲसिडचा पार्ट दिसतोय इथे थर्ड फ्री दिसतोय, त्याच्यामुळे हा जो बॉन्ड आहे तो असणार आहे 3'. तर हा जो स्ट्रक्चर आपल्याला दिसतोय इथे पण आपल्याला 3 दिसतो, इथे आपल्याला दिसेल 5th कार्बन, इथे 5' दिसतोय. म्हणजे त्याच्या अपोजिटला जर तुम्ही पाहिला तर हा आपल्याला थर्ड जो कार्बन आहे, फर्स्ट सेकंड अँड थर्ड, इथे थर्ड कार्बन आपल्याला फ्री दिसतोय, म्हणजे इथे कोणता येईल 3'. ओके, आणि इथे आपल्याला पहा हा जो थर्ड कार्बन आहे तो फ्री दिसतोय, म्हणजे इथे 3' आला. याच्या अपोजिटला जर पाहिलं तर हा जो 5 कार्बन आहे जिथे फॉस्फरिक ॲसिड अटॅच आहे इथे आपल्याला 5' दिसेल, 5' दिसेल. ओके, तर ह्या दोन ज्या स्ट्रँड्स आहेत, म्हणजे ही जी स्ट्रँड आहे ती आपल्याला अशी दिसणार आहे. हा 5', हा 3'. त्याच्या अपोजिट जर गेलात तर हा असणार आहे 3' आणि हा असणार आहे 5'. ॲज लाईक दॅट जी काही डबल हेलिकल स्ट्रक्चर तुम्हाला दिसते याच्यामध्ये सुद्धा ही जी 5' आहे याच्या अपोजिट जर तुम्ही पाहिलात तर इथे दिसणार आहे 3' आणि हा जो 3' आहे त्याच्या अपोजिट जर गेला तर इथे दिसणार आहे 5'. ते कशाच्या बेसिसवर ठरवलं आपण, जो काही अरेंजमेंट आहे जिथे काही फ्री कार्बन दिसतो त्याच्या बेसिसवर आपण ठरवलेलं. ओके, तर इथं 5', तिथे 3'. तर ज्यावेळेस हे जे स्ट्रक्चर आहे ते कधी दिसणार आहे, ही जे हेलिकल फॉर्ममध्ये आपण पाहिले त्याची कॉइलिंग जर आपण सेपरेट केली आणि ते जर स्टँड्स पाहिले तर हे आपल्याला अशा अरेंजमेंटमध्ये न्यूक्लिओटाइडच्या अरेंजमेंटमध्ये दिसते. पण जनरल स्ट्रक्चर हे असं आहे आणि याचीच कॉइलिंग जेव्हा होते तेव्हा हे स्ट्रक्चर फॉर्म होतं. तर याच्यामध्ये जनरली जे काही नायट्रोजन बेसिस अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक जो काही स्ट्रक्चर आहे याच्या डायमीटरनुसार आपण त्याला अगोदर पाहूया. थर्ड वन इज अ डायमीटर्स. तर डिस्टन्स बिटवीन टू स्ट्रँड्स हॅविंग अ 20 एंगस्ट्रॉम युनिट हा कशातला आहे तर दोन स्ट्रँडमधला जो काही डिस्टन्स आहे तो आहे 20 एंगस्ट्रॉम युनिट. किती आहे 20 एंगस्ट्रॉम युनिट. त्याचबरोबर तुम्हाला जे काही स्ट्रँड्स दिसतात त्याच्यामध्ये हा आहे मेजर ग्रुप जो काही लॉंगेस्ट दिसतोय आणि हा जो शॉर्ट वन दिसतोय तो आहे मायनर ग्रुप. ओके, तर याच्यामध्ये जर पाहिलं आणि त्याचबरोबर इथे असणार आहेत नायट्रोजन बेसेस. ओके, तर जनरली एक जो काही लूप असणार आहे याच्यामध्ये 5 नायट्रोजन बेसेस हे अटॅच असतात. फॉर एक्झाम्पल जर इथे पाहिलं तर आपण नायट्रोजन बेसेसमध्ये पाहिलेलं आहे adenine always pair with thymine and guanine always pair with cytosine. ओके, तर जनरल स्ट्रक्चर बघितलं तर ॲडेनाईन अँड गुआनाईन हे प्युरिनचे आहेत आणि थायमाइन सायटोसाइन हे पायरिमिडिन्सचे आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस पेरिंग होते त्यावेळेस मात्र प्युरिन ऑलवेज पेअर विथ पायरिमिडिन अँड सेकंड वन प्युरिन ऑलवेज पेअर विथ पायरिमिडिन. तर ॲडेनाईन हा थायमाइन सोबत पेअर करतो तर याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन असतं, 2 हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म होतात. आणि गुआनाईन अँड सायटोसाइन याच्यामध्ये सुद्धा ट्रिपल बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड्स हे प्रेझेंट असतात. तर यांचं कनेक्शन पेरिंग कशासोबत असते तर बॉन्ड सोबत असते, हायड्रोजन बॉन्ड सोबत. तर ॲडेनाईन अँड थायमाइनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि गुआनाईन सायटोसाइनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. तर इथे जर आपण पाहिलं तर ॲडेनाईन अँड इथे आहे थायमाइन याच्यामध्ये असणार आहे डबल बॉन्ड आणि इथे
गुआनाइन अँड सायटोसाइन इथे असणार आहे ट्रिपल बॉन्ड. आणखीन एक घेऊ आपण, थायमाइन अँड ॲडेनाइन इथे असणार आहे डबल बॉन्ड. ॲज लाईक दॅट. ओके. तर याच्यामध्ये जो सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एक जर बॉन्डमधला डिस्टन्स जर आपण स्टडी केला तर तो असणार आहे 3.4 ॲम्स्ट्रॉम युनिट. तर 1 पेअर ऑफ नायट्रोजन बेसेस मधला जर डिस्टन्स आपण पाहिला तर तो आहे 3.4 ॲम्स्ट्रॉम युनिट. ओके. त्याच्यानंतर जे काही मेजर अँड मायनर ग्रू तुम्हाला दाखवलेले आहेत, तर मेजर टू मेजर हा जो मेजर ग्रू आहे इथून हा जो सेकंड मेजर ग्रू आहे इथंपर्यंत, आणि जो काही मायनर ग्रू आहे इथून, आणि इथे फॉर्म जर केला तर आणखीन एक मायनर ग्रू होतो. तर इथून तिथंपर्यंत जर आपण अरेंजमेंट केली तर 1 मेजर ग्रू टू अदर मेजर ग्रू, तर इथे 1 टर्म कंप्लीट होतो. ओके, 1 टर्न कंप्लीट होतो. तर जनरली एक टर्न कंप्लीट करायला 360 ॲम्स्ट्रॉम युनिट 360 अँगल झाला पाहिजे. तर जनरली 1 टर्न कंप्लीट होण्यासाठी म्हणजेच काय, एक सर्कल फॉर्म होण्यासाठी किती लागतं, 360. बरोबर आहे. ओके, 360 डिग्री एवढं होणं गरजेचं आहे. तर एक जर टर्न कंप्लीट पाहायचा असेल तर आपल्याला कुठून कुठं जावं लागेल, 1 मेजरपासून अदर जो काही मेजर असणार आहे त्याच्या लगटच. तर तिथंपर्यंत जर पाहिलं तर 1 टर्न कंप्लीट होतो. तर 1 टर्न जो आहे 1 टर्न त्याच्यामध्ये 34 ॲम्स्ट्रॉम युनिट एवढी त्याची डायमीटर असते. ओके, डायमेन्शन किती आहे, 34 ॲम्स्ट्रॉम युनिट. तर आपण जो काही डिटेल स्ट्रक्चर पाहिला याच्यामध्ये म्हणजे मेजर टू मेजर, मायनर टू मायनर, एक टर्न कंप्लीट होतो. तर एक जो टर्न आहे तो 360 डिग्री एवढा अँगल क्रॉस करतो. तर ते किती असणार आहे, 34 ॲम्स्ट्रॉम युनिट. तर हा जो स्ट्रक्चर आहे डिटेल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण DNA स्ट्रक्चर बघितलं. आणि DNA मेन फंक्शन काय आहे तर हेरिडिटी, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत आपण पुढे पुढे जसे पॉईंट्स पाहणार आहोत त्याच्यानुसार DNA काय काय वर्क करतो ते आपण पाहायचं आहे. तर हा आहे DNA. ओके. तर याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत RNA. तर आपण आत्ता पाहिलं त्याच्यामध्ये DNA जो आहे तो डबल स्टँडर्ड आहे. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन असते, हेलिकल स्ट्रक्चर असतं. तर आपण आता स्टडी करणार आहोत RNA. तर जनरली हा जो RNA आहे सेकंड वन, तर हा सुद्धा दोन्हीमध्ये वर्किंगमध्ये आहे. जसं की जेनेटिक मटेरियलसुद्धा आहे आणि त्याचबरोबर जे काही वर्किंग्स आहेत फंक्शनिंग त्याच्यानुसार सुद्धा RNAच काम करतात. तर जनरली RNA हा फक्त व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. अदर ऑर्गॅनिझम्समध्ये DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर जो काही RNA आहे याच्यामध्ये जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, हा सुद्धा न्यूक्लिक ॲसिड्सपासून फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे, न्यूक्लिक ॲसिडचाच टाईप आहे. तर हा जो RNA आहे हा सुद्धा कशापासून बनलेला आहे, पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेसेस प्लस फॉस्फोरिक ॲसिड. ओके. तर पेंटोज शुगर जो आहे तो रायबोज शुगर आहे. कोणता शुगर आहे, रायबोज शुगर आहे. कार्बन फर्स्ट, कार्बन सेकंड, कार्बन थर्ड, कार्बन 4 अँड कार्बन 5. आणि इथे नायट्रोजन बेसेस जर पाहिले तर 2 टाईप्सचे आहेत, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स ॲडेनाइन अँड गुआनाइन आणि पायरिमिडिन्स जे आहेत त्याच्यामध्ये
सायटोसाईन अँड थायमाइनच्या रिप्लेसमेंटमध्ये युरॅसिल. थायमाइनच्या रिप्लेसमेंटमध्ये युरॅसिल. ओके, तर इथे हा जो नायट्रोजन बेसेस आहे त्यांची अरेंजमेंट फर्स्ट कार्बनला होते. त्याच्यानंतर आहे फॉस्फरिक ॲसिड. फॉस्फरिक ॲसिड ज्याचं स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे आणि हा जो फॉस्फरिक ॲसिड आहे याची अरेंजमेंट असते फिफ्थ कार्बनला. ओके, आणि इथे जो काही बॉन्ड फॉर्मेशन होतो तो आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड, आणि इथे जो फर्स्ट कार्बन अँड नायट्रोजन बेसिसमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतो तो आहे ग्लायकोसायडिक बॉन्ड. ओके, तर हा आहे रायबोज शुगर. याच्यामध्ये तुम्हाला रायबोज शुगर आयडेंटिफिकेशनसाठी आपण पाहिलं होतं. इथे 2 फंक्शनल ग्रुप्स असतात. OH 2 फंक्शनल ग्रुप्स हे असतात. ओके, तर हा आहे पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस अँड फॉस्फरिक ॲसिड, म्हणजेच काय तर RNA. तर जनरली हा जो RNA आहे तो टोटल 3 टाईप्समध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट tRNA, सेकंड mRNA, थर्ड वन इज ए rRNA. आपण हे पुढे सुद्धा पाहणार आहोत. ओके, तर tRNA ट्रान्सफर RNA ज्याला म्हटलं जातं, याचं मेन फंक्शन काय तर जे काही ॲसिड्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत, त्यांना तो काय करतो, ट्रान्सफर करतो. आणि हा जो आहे तो सर्वात स्मॉलेस्ट RNA म्हणून ओळखला जातो. आणि त्याचबरोबर याचं जर स्ट्रक्चर जर आपण स्टडी केलं तर ते आहे लीफ कवर मॉडेल. आपण 1 बाय 1 पाहूया. tRNA हा आहे स्मॉलेस्ट RNA, ट्रान्सफर RNA ज्याला आपण म्हणतो. सेकंड कॅरेक्टर आहे, तर याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर ते आहे लीफ कवर मॉडेल किंवा स्ट्रक्चर त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि ते स्ट्रक्चर आपल्याला माहीत असेल. इथे असतात अँटीकोडॉन्स आणि इथे असतो एक अमायनो ॲसिड. ओके, तर जनरली हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जे काही आपण स्ट्रक्चर्स पाहतो, हा आहे tRNA. तर हा जो tRNA आहे जनरली याचं मेन फंक्शन आपण स्टडी केलं जे आहे ट्रान्सफर RNA. तर हा काय ट्रान्सफर करतो तर अमायनो ॲसिड तो काय करतो, ट्रान्सफर करतो. कुठून कुठे ट्रान्सफर करतो तर जे काही अमायनो ॲसिड्स आहेत ते प्रोटीन सिंथेसिससाठी तो ट्रान्सफर करतो. तर याच्यामध्ये हे स्ट्रक्चर लीफ कवर मॉडेल. सेकंड वन आहे mRNA. mRNA इज ए मॅसेंजर RNA. फुल फॉर्म इज ए मॅसेंजर RNA. ओके, तर हा जो आहे तो जनरली मॅसेज कॅरी करतो. तर जनरली mRNAचं सिंथेसिस कुठून होतं तर DNA पासून mRNA हा फॉर्म होतो. तर ते कसा होईल तर फॉर एक्झाम्पल हा जो स्ट्रँड आहे तो आपण पाहतोय तो DNAचा आहे. ओके, इथे आहे 5 प्राईम आणि इथे आहे 3 प्राईम. तसं पण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, पण शॉर्टमध्ये पहा कारण की प्रोटीन सिंथेसिस आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. तर इथे असणारे ॲडेनाईन, गुआनाईन, सायटोसाईन, थायमाईन, युरॅसिल इथे नसणारे. ओके, सॉरी, ॲडेनाईन, गुआनाईन, सायटोसाईन, थायमाईन, ॲडेनाईन, सायटोसाईन, थायमाईन, गुआनाईन. ओके, ही समजा DNAची स्ट्रँड आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे नायट्रोजन बेसेस आपण पाहिलेले आहेत. ओके, तर आपल्याला प्रत्येकाची पेअरिंग जे काही नायट्रोजन बेसेस आहेत त्यांची पेअरिंग आपल्याला माहीत आहे. ओके, ॲडेनाईन ऑलवेज पेअर विथ थायमाईन, सायटोसाईन ऑलवेज पेअर विथ गुआनाईन. ओके, पण इथे हा जो DNA स्ट्रँड आहे याच्या फॉर्मेशन म्हणजे DNAच्या स्ट्रँड्सपासून जे काही कोडॉन्स आपल्याला दिसतात त्याच्या अँटीकोड्स फॉर्मेशननुसार mRNA फॉर्म होतो. जर समजा हा आहे mRNA,
mRNA सिंथेसिस होतं. तर समजा हा G आहे म्हणजे गोवानाइन. गोवानाइन ऑलवेज पेअर विथ सायटोसाइन. थायमाइन ऑलवेज पेअर विथ ॲडेनाइन. सायटोसाइन ऑलवेज पेअर विथ गोवानाइन. ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमाइन इन DNA. पण इथे काय फॉर्म होतोय? RNA. हा आहे DNA. DNA पासून काय फॉर्म होतो? RNA फॉर्म होतो. म्हणजेच काय, तर हा जो ॲडेनाइन आहे त्याच्या अपोजिट काय येईल इथे? युरॅसिल येईल. कारण की RNA मध्ये थायमाइनच्या जागी काय असतो? युरॅसिल असतो. तर इथे ॲडेनाइन आहे. ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ युरॅसिल. थायमाइन ऑलवेज पेअर विथ ॲडेनाइन. सायटोसाइन ऑलवेज पेअर विथ गोवानाइन. गोवानाइन ऑलवेज पेअर विथ सायटोसाइन अँड ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ युरॅसिल. ओके, तर हा आहे DNA. DNA पासून RNA सिंथेसिस होतो. तर याला काय mRNA फॉर्मेशन होतं. तर याला काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन. आणि हे ट्रान्सक्रिप्शन जी स्टेप आहे ती आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, तर जनरली हा जो मॅसेंजर RNA आहे इथला जो काही मॅसेज आहे तो काय करतो? ट्रान्सफर करतो. कुठे? प्रोटीन सिंथेसिससाठी. तर DNA मधला जो काही डाटा आहे किंवा प्रोटीन सिंथेसिस फॉर्मेशनसाठी जो मॅसेज आहे तो DNA पासून प्रोटीन सिंथेसिसपर्यंत म्हणजे रायबोझोम्सपर्यंत पाठवण्याचं काम, जो मॅसेज आहे तो कॅरी करण्याचं काम कोण करतं? mRNA करतो. हा सिंगल स्ट्रँडेड आहे. जनरली RNA हा सिंगल स्ट्रँडेड असतो. त्याच्यानंतर याचं मेन फंक्शन आपण बघितलं. प्रोटीन सिंथेसिससाठी मॅसेज कॅरी करणे. ओके ओके. सेकंड आहे rRNA. इट इज ए लार्जेस्ट RNA. इट इज ए लार्जेस्ट RNA. rRNA means ribosomal RNA. It is present in a cytoplasm in ribosome. तर जनरली रायबोझोम्समध्ये जे काही कोडिंग मॅसेज आलेला आहे त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी rRNA हा यूजफुल ठरतो. तर जनरली आपण rRNAचे तिन्ही टाईप्स पाहिले. DNAचं स्ट्रक्चर, DNAचे फंक्शन्स आपण पाहिले. तर हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करू शकता. त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल, जनरली आपल्याला DNA RNA या चॅप्टरसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला नीट एक्झामसाठी जर महत्त्वाचं काही जे मेन क्वेश्चन्स विचारले जातात तसे जर टॉपिक्स जर पाहिले तर एक जो आहे तो आहे DNA टाईप्स. तर जनरली आपण DNA फक्त ऐकलेलं आहे, DNAचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे, पण DNAचे टाईप्ससुद्धा आहेत. तर जनरली दोन प्रकारे मोडतात. एक ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, फंक्शन्सवरून याचे टाईप्स पडतात. ते दोन टाईप्सचे आहेत. एक ट्रॉपिक DNA अँड सेकंड वन इज ए जेनेटिक DNA. ओके, सेकंड वन टाइप्स आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ बेस पेयर्स, नायट्रोजन बेस पेयर्स अँड कॉइलिंग, याच्यावर सुद्धा त्याचे टाइप्स पडतात. तर जनरली हे जे टाइप्स आहेत ते टोटल 5 टाइप्स आहेत. DNA A, मी डायरेक्टली लिहिते, DNA A, DNA B, DNA C, DNA D अँड DNA Z. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या DNAचे दोन टाइप्स आहेत. एक फंक्शनच्या बेसिसवर आणि दुसरा नंबर ऑफ बेस पेयर्स अँड कॉइलिंगच्या बेसिसवर डिवाइड झालेले. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. त्याच्यामध्ये दोन टाइप्समध्ये डिवाइड झालेले आहे. एक ट्रॉपिक DNA आणि दुसरा आहे जेनेटिक DNA. जनरली हा जो ट्रॉपिक DNA आहे तो कशासाठी यूजफुल होतो, तर जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी ट्रॉपिक DNA हा यूजफुल आहे. ओके, नॉट फॉर दी रिप्रोडक्शन. जो काही ट्रॉपिक DNA आहे तो रिप्रोडक्शनसाठी यूजफुल नाही आहे. तो फक्त काय करतो, जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये तो फक्त भाग घेतो. त्याचं मेन फंक्शन आहे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज.
जेनेटिक DNA जो की युजफुल फॉर दी रिप्रोडक्शन. ओके, कारण की ट्रान्सफर ऑफ जे काही कॅरेक्टर्स आहेत पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग पडे ते कोणता असणार आहे, जेनेटिक DNA. जर जे काही आपण हा जो टाईप शिकतोय ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स हे फक्त आणि फक्त लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. हा डिफरन्स फक्त लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॅरामेशियम जो आहे, पॅरामेशियममध्ये जर पाहिलं तर 2 DNA तुम्हाला सेपरेट दिसतात. पॅरामेशियममध्ये तुम्हाला 2 DNA दिसतात, एक लार्जेस्ट DNA अँड एक स्मॉल DNA. ओके, तर हा जो लार्जेस्ट DNA आहे तो ट्रॉपिक DNA आहे, तो ओनली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतो. आणि जो स्मॉलेस्ट आहे तो जेनेटिक DNA जो की रिप्रोडक्शनसाठी युजफुल आहे. तर जनरली हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये DNAचा जो काही डिफरन्स तुम्हाला दिसतो ते फक्त लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. हायर ऑर्गॅनिझम्समध्ये हा डिफरन्स नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त जेनेटिक DNA आपल्याला दिसतो. याच्यानंतर सेकंड वन आपण स्टडी करतोय ऑन द बेसिस ऑफ द नंबर ऑफ बेस पेअर्स अँड कॉइलिंग्स. किती बेस पेअर्स आहेत आणि किती कॉइलिंग्स आहेत याच्यानुसार, कशी कॉइलिंग आहे याच्यानुसार ते डिवाइड झाले. तर टोटल 5 टाईप्समध्ये ते डिवाइड झालेले आहेत. तर याच्यामध्ये जनरली आपण जो काही DNA मॉडेल स्ट्रक्चर जो काही स्टडी केला तो कोणत्या टाईपचा होता, बी टाईपचा होता. वॅटसन अँड क्रिकचा जो काही मॉडेल आपण स्टडी केला तो कोणता होता, बी टाईपचा होता. ओके, तर याच्यामध्ये जनरली सर्वात पहिल्यांदा आपण नायट्रोजन बेसेस किती आहेत ते पाहणार आहोत. तर ए टाईपचा जो DNA असतो त्याच्यामध्ये 1 टन म्हणजे 360 डिग्री अँगलमध्ये जर पाहिलं तर किती बेस पेअर्स अरेंज होतात, तर 1 टनमध्ये आपल्याला टोटल 11 बेस पेअर्स हे दिसतात. आणि हा जो बी टाईपचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स दाखवलं त्याच्यामध्ये 1 टर्न कंप्लीट होण्यासाठी टोटल 10 बेस पेअर्सची गरज असते. याच्यामध्ये जर स्टडी केलं सी टाईप ऑफ DNA मध्ये 9.33 म्हणजे जवळपास 10च्या जवळ येणारा, म्हणजे तो पूर्णपणे 10 पण नाही आहे आणि पूर्णपणे 9 पण नाही आहे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस टर्न होतो हेलिकल स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं तर 1 स्ट्रँड हा हाफली फॉर्म होतो, म्हणून तो आहे 9.33 बेस पेअर्स हे प्रेझेंट असतात, नायट्रोजन बेस पेअर्स प्रेझेंट असतात इन सी टाईप ऑफ DNA मध्ये. जो काही डी टाईपचा आहे याच्यामध्ये 8 बेस पेअर्स हे असतात. 1 टर्न कंप्लीट होण्यासाठी डी टाईप ऑफ DNA मध्ये 8 बेस पेअर्स आपल्याला दिसतात. आणि जो काही झेड टाईप ऑफ DNA आहे त्याच्यामध्ये टोटल 12 बेस पेअर्स आपल्याला आढळतात. ओके, तर याच्यामध्ये जनरली क्वेश्चन्स ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस वेगवेगळे DNA टाईप्स तुम्हाला दिलेले असतात, त्यांचे बेस पेअर्स दिलेले असतात आणि त्याच्यामधून मिसिंग ओळखा किंवा रॉंग कोणता आहे हे ओळखा असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सेकंड आहे कॉइलिंग. कॉइलिंग जनरली आपण हेलिकल स्ट्रक्चर आहे हे सांगितलं. ओके, तर याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आपण पाहतो त्याच्यानुसार जर पाहिलं तर ए टाईप ऑफ DNA हा राईट हँडेड आहे. ओके, सेम बी टाईप ऑफ हा सुद्धा राईट हँडेड आहे, सी राईट हँडेड आहे, डी राईट हँडेड आहे आणि जो झेड टाईप ऑफ DNA आहे तो मात्र लेफ्ट हँडेड आहे. जनरली झेड टाईप ऑफ DNA वरती कॉइलिंगमध्ये क्वेश्चन्स हमखास विचारले जातात. ओके, एकतर राईट हँडेड किंवा लेफ्ट हँडेडमध्ये विचारले जातात किंवा अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज डायरेक्शननी विचारले जातात. तर याच्यामध्ये जे काही राईट अँगल्स आहेत ते क्लॉकवाईज डायरेक्शनचे आहेत. क्लॉकवाईज हा सुद्धा क्लॉकवाईज, हा सुद्धा क्लॉकवाईज आणि हा जो आहे झेड टाईप ऑफ DNA तो मात्र आहे अँटी क्लॉकवाईज. ओके, तर जनरली याच्यावरती क्वेश्चन्स नीटमध्ये विचारले जातात. तर हा जो पार्ट आहे याच्यावरती लक्षात ठेवा
जनरली 5 टाईप ऑफ DNA असतात, A, B, C, D अँड Z. तर जनरली जे काही चेंजेस आहेत नायट्रोजन बेसिसमध्ये आपल्याला चेंज दिसतो, पण जो काही बी टाईप ऑफ DNA आपण स्टडी करतो तो आहे वॅटसन अँड क्रिक स्ट्रक्चर मॉडेल. तो आपण आत्ता स्ट्रक्चर काढून दाखवलं. तो आहे 10 बेस पेअर्सनी अरेंज झालेला. 1 टर्नमध्ये किती बेस पेअर्स असतात हे विचारलं जातं. ओके. सेकंड, कॉइलिंग कशी आहे हे आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये फक्त Z टाईप ऑफ DNA डिफरन्स आपल्याला दिसतो. तर जनरली जे काही स्ट्रक्चर्स आज आपण स्टडी केले न्यूक्लिक ॲसिड्सबद्दल, तर याच्यामध्ये DNA आणि RNA याच्याबद्दल डिटेल स्टडी घेतली, कारण की आपल्याला पुढे जे काही टाईप्स पाहायचे आहेत, मॉलिक्युल्स पाहायचे आहेत, त्याच्यामध्ये जे इनहेरिटन्ससाठी खूप गरजेचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला हे जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे किंवा जे टर्म्स आपल्याला माहीत नाही आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण पुढच्या पार्ट्समध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते पाहणार आहोत, ज्याच्या बेसिसवरती DNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून कन्फर्म होतो. तर जनरली जेनेटिक मटेरियल म्हणजे काय हे आपण कधी पाहिलं, तर जे काही मेंडेलचे एक्सपेरिमेंट झाले किंवा याच्यामध्ये आपण स्टडी केलं की जीन्स थ्रू काय होतो, जे काही कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्सफर होतात, हे आपण स्टडी केलं, बरोबर आहे. पण याच्यामध्ये जीन्स हाच हेरिडिटरी मटेरियल आहे किंवा फंक्शनल युनिट आहे हे आपण स्टडी केलं. पण DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे आत्ता आपल्याला माहीत आहे. पण ते कशामुळं, तर याच्यासाठी काही एक्सपेरिमेंट्स करण्यात आलेले आहेत. त्या एक्सपेरिमेंटनुसार कन्फर्म झालेले, कन्क्लूड केलेलं आहे की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर असे कोणते कोणते एक्सपेरिमेंट आहेत ज्याच्या थ्रू कन्फर्म आहे की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे, याबद्दल आपण पुढच्या पार्टमध्ये